आपण पाहताय महाधुरळा। पाचगाव लोकनियुक्त सरपंच म्हणून संग्राम पाटील यांनी प्रचंड कामं केली आहेत आणि त्याच कामाच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास खासदार शाहू महाराज यांनी पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांच्या प्रचार सभेत व्यक्त केला। गेले अनेक वर्षे अतिशय चांगलं काम संग्राम पाटील यांनी केलेलं आहे। त्यामुळे सरपंच म्हणून काम करत असताना त्यांनी पाचगावचा विकास केला, अल्पावधीत कामाचा ठसा उमटवला। त्यामुळेच पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या घरात सरपंच पद दिलं, ते पाचगावकरांनी केवळ त्यांच्या कामाच्या जोरावर। त्यामुळे संग्राम पाटील यांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहनही खासदार शाहू महाराज यांनी केलेलं आहे। आमदार सतेज पाटील यांनीही संग्राम पाटील यांच्या विजयाचं आवाहन करताना थेट लोकांशी संवाद साधणारा, काम करणारा, नम्र वागणारा संग्राम आपल्याला जिल्हा परिषदेत पाठवायचा आहे। त्यामुळे सर्वांनी प्रचंड मताधिक्यानं त्यांना विजयी करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलेलं आहे। संग्राम पाटील म्हणाले की गेले अनेक वर्षात अनेक कामं केली, पाणी टंचाई मुक्त केलं, पाचगाव खड्डे मुक्त केलं, अनेक ठिकाणी गटारी बांधल्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क बांधलं, महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम सुरू केले। त्यामुळं अतिशय चांगलं काम सरपंच पदाच्या काळात केलेलं आहे आणि याच कामाला आणखी गती मिळावी म्हणून आपल्याला जिल्हा परिषदेत निवडून द्यावं। विकास काम करताना कोणताही पक्षपातीपणा न ठेवता आपण काम केलं, म्हणून तर आपल्या घरात पुन्हा एकदा जनतेने सरपंच पद दिलं, म्हणजे अधिक काम करून दाखवलेलं आहे आणि याच बळावर आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभा आहोत। त्यामुळे लोकांनी कामाचं, अतिशय चांगलं केलेल्या कामाचं पुन्हा एकदा पाठीवर थाप मारण्यासाठी जिल्हा परिषदेत आपल्याला पाठवावं असं आवाहन संग्राम पाटील यांनी केलेलं आहे। त्यामुळे एकूणच जिल्हा परिषद निवडणुकीत पाचगावमध्ये जी काँग्रेसची शेवटची जाहीर सभा झाली, या जाहीर सभेत शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेकांनी संग्राम पाटील यांना जिल्हा परिषदेत पाठवण्याचा निर्धार केला। प्रचंड गर्दीत झालेल्या या सभेत सर्वांनीच प्रचंड गर्दीने संग्राम पाटील यांना विजयी करण्याचाच निर्धार केला। पाचगावची सूत्न जनता आहे, पाचगावच्या जनतेला सर्व माहिती आहे, पाचगावच्या मायबाप जनतेला माहिती आहे की काय करायचं आणि काय नाही आहे। म्हणून तर आजपर्यंतचे विचार पाचगावकरांनी या ठिकाणी जाणलेले आहेत, म्हणून आजपर्यंत आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलो आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सुद्धा तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी राहाल, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी, तुमचं प्रेम माझ्या पाठीशी राहाल। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।